नमस्कार मित्रांनो, मी केतन लवाटे. मी स्वागत करत आहे आपलं मंथन विचाराचे या चॅनलमध्ये, जिथे आपण करणार आहोत चर्चा सामाजिक, राजकीय संघर्ष आणि प्रेरणा, जेथे सर्वांचे मनोगत करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ. आज आपण चर्चा करणार आहोत शिवचरित्र आणि शिवजयंती यावरती. तिथे आपल्यासोबत येत आहेत आज शिवस्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश दादा तांबे. अविनाश दादा नमस्कार. जय शिवराय, जय स्वराज्य. दादा, आज तुम्ही सांगावे आम्हाला की शिवजयंती ही का साजरी केली जाते? प्रथमतः तुमचे धन्यवाद. आणि शिवजयंती का साजरी करावी हा जो तुमचा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तसं देणं फारसं कठीण नाही, कारण की पूर्ण समाजाला, पूर्ण जनतेला छत्रपतींचा आदर आहेच. पण त्याचप्रमाणे तो मोठ्या जल्लोषात किंवा समाज उपयोगी उपक्रमामध्ये तो घडून यावा, आणि ती आपण म्हणतो एक आठवण, एक दिवसाची जी आठवण म्हणतो आपण, तसं ते छत्रपतींची आठवण 365 दिवस चालायला पाहिजे. ती एक दिवसाची आठवण ती जल्लोषात झालीच पाहिजे, जेणेकरून एक ऊर्जा स्रोत, एक छत्रपतींचं नाव जरी आपल्या मुखातून निघलं तर एक ऊर्जा स्रोत निर्माण होतो तो आपल्याला. तर त्याच प्रकारचं एक जयंतीचं स्वरूप आहे की जेणेकरून समाज कल्याणकारी कार्य शिवरायांनी जे आपल्यासाठी पुढच्या भविष्यासाठी ज्या गोष्टी करून ठेवल्या त्यात वाटचाल व्हायला पाहिजे. त्यासाठी शिवजयंती नक्कीच व्हायला पाहिजे. नक्कीच दादा. शिवजयंती ही कशा स्वरूपात व्हायला पाहिजे, म्हणजे तिचं स्वरूप काय असावं शिवजयंतीचं? विविध प्रकारे विविध मावळे, म्हणजे आपले शिवप्रेमी जे असतील, विविध प्रकारे शिवभक्त साजरी करत असतात. तर तुमच्या विचाराने कशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात यावी? शिवजयंती भरपूर प्रकार आहे, पण मी या प्रकारचा आहे, जल्लोष झाला पाहिजेच. कारण की एवढी आपल्या छत्रपतींची जे आपण दैवत मानतो त्यांना, तर त्यांची जयंती, तर त्या जयंतीचा जल्लोष झालाच पाहिजे. जल्लोष पण अशा प्रकारचं झालं पाहिजे की जेणेकरून त्यात काही गालबोट लागलं नाही गेलं पाहिजे. शिस्तप्रिय पद्धतीने शिवजयंती, तो डीजे असो, पारंपरिक वाद्य वगैरे असो, जल्लोष हा झाला पाहिजे. त्याचबरोबर आपलं एक समाजाचं देणं लागतो, तर त्या जयंतीनिमित्त आपण समाज उपयोगी उपक्रम असो, असे शिबिर म्हणा किंवा विविध उपक्रम, झाडे लावायचे उपक्रम असेल, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. सर्व रोगांवरती, विविध रोगांवरती शिबिर असेल, त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल, अशा प्रकारचे पण काम झालं पाहिजे. आणि त्या दिवसापासून एक पण घेतला पाहिजे, आपण एक स्वतःत बदल करून समाजात कसं वागायचं याची एक आपण संकल्प त्या दिवसापासून केला पाहिजे. नक्कीच दादा, नक्कीच. तर दादा, तुम्ही शिवजयंती कधीपासून साजरी करताय आणि तुमचं ते आम्हाला जरा माहिती सांगावी तुम्ही. शिवजयंती आपण 2011 पासून, म्हणजे माझं गाव, आपलं गाव चिंचपूर, तिथं 2011 सालीपासून साजरी करतो, आणि आता 25 पर्यंत ती परंपरा कंटिन्युअसली चालू ठेवलेली आहे आपण. आणि शिवजयंतीचं कसं टप्प्याटप्प्याने आपल्याला थोडंसं त्यात बदल करून, शिवचरित्राची साथ घेऊन त्यात बदल करत 2011 पासून आपण करतो. तुम्ही 2011ला जी शिवजयंती साजरी केली तुम्ही, त्याचं स्वरूप काय होतं दादा? 2011च्या शिवजयंतीचं स्वरूप हे फारसं काही मोठं नव्हतं, जल्लोषाचंच होतं. आपण 15 मैल फाटा, चिंचपूर लावटी वस्ती ते गाव, हे जे आपलं 2.5 किलोमीटरचं अंतर बसतं, तर ट्रॅक्टरद्वारे डीजे लावून छत्रपतींची मोठी अशी 21 फुटाची प्रतिमा, तिचं जल्लोषात मिरवणूक गावापर्यंत केली होती 2011. आणि तसंच 3 वर्ष
आपण ते केलं 2013 पर्यंत. 3 वर्ष हे स्वरूप होतं. मग त्यानंतर स्वरूप हळूहळू बदलत गेलं. मग 14 मध्ये आपण पहिल्यांदाच रक्तदान शिबिर कडे वळलो. रक्तदान शिबिर झालं. त्यात त्यानंतर परत आणखीन काहीतरी वेगळं रक्तदान शिबिर ते कंटिन्युअसली 2014 पासून तर 25 पर्यंत आपण ठेवतच गेलो. त्यानंतर मग आणखीन शेतकऱ्याचा प्रश्न असेल तर आपण ऊसाच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर शिबिर पण ठेवलं होतं. नक्कीच दादा. हा त्यानंतर मग परत एक मोतीबिंदू शिबिर ठेवलं, सर्वरोग निदान शिबिर ठेवलं. असे समाज उपयोगी समाजाचा आपण देणं लागतो आणि छत्रपतींच्या जयंतीनिमित्त करतो. जे छत्रपतींचे विचार होते ते आचरणात आणायचं हे काम आपण केलं. नक्कीच दादा, नक्कीच. तर शिवजयंती करण्याचे फायदे काय आहेत दादा? का म्हणजे तुम्ही काय सांगू शकता? शिवजयंती साजरी केल्यानंतर समाजाला काय फायदा होईल आणि त्याचा फायदा काय होतो का हे काय सांगू शकता याबद्दल तुम्ही? जसं आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा असो किंवा लहान मुलांचा असो, जसं वाढदिवस धरा किंवा पुण्यतिथी धरा किंवा काही श्राद्ध धरा, ज्या हिशोबाने आपण करत चालतो, तर तसं आपला राजा हा आपला नुसता राजा नाही तर त्याला जाणता राजा ही पदवी पहिलाच म्हणजे जगातील पहिला राजा असा आहे का त्याला जाणता राजा ही उपाधी दिली गेली. आणि अशा राजाचं कर्तृत्व आणि ते आपल्याला करायचंय पुढे चालवायचंय, तर ही शिवजयंती फायद्याची अशी ठरते की जे आपण जो सहवास घेतो तो दिवसाचा त्यांचं जे विचार येतात आपल्या मनात किंवा काहीतरी क्षुल्लक मिनिटासाठी म्हणा किंवा काही तासभरासाठी तुम्ही ज्यावेळेस त्या कार्यक्रमात उपस्थित असता तर त्या कार्यक्रमात तुम्हाला ते जाणवतं की राजाने कसं केलं असेल. म्हणजे तुमचा ब्रेन वॉश म्हणतो आपण. थोडक्यात आपण योग साधनेच्या मेडिटेशन साठी तिथे गेल्यावरती आपण फिल्ट्रेशन होऊन येतो. तसंच हे शिवजयंती पण तेच स्वरूपाचं एक काम करते. नक्कीच दादा. आता तुम्ही शिवजयंतीच्या आता लेटेस्ट जी तुम्ही शिवजयंती साजरा केली 2025 मध्ये, तर ही कशा स्वरूपाची होती याची जरा तुम्ही माहिती द्याल का आम्हाला? 2025 शिवजयंतीचं अपेक्षित स्वरूप होतं आपलं, जे आपण मागील 5-6 वर्षापासूनच जे विचार होते आपल्याला का ह्या स्वरूपाची आपल्याला शिवजयंती करायची. कारण की ते स्वरूप असं होतं का वेगळं होतं. आजूबाजूला त्याचं कुणी असं म्हणजे प्रयोग किंवा तो अटेम्प्ट झालेला नव्हता. तर अशा स्वरूपाचं आपल्याला ते करायचं स्वरूप होतं आणि ते घडून आलं. 7 दिवसाचा आपण सप्ताह केला, शिवचरित्र संगीतमय कथा. नक्कीच. आणि 7 दिवसाच्या सप्त्याला इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि तो कार्यक्रम इतका म्हणजे बेभान, म्हणजे आपण जे म्हणतो ना की एखादं काही सराउंडिंग गोष्टी चालल्या आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन जातो, तर ते इतिहासकालीन काळात ते महाराजांचं सांगणं, संगीतमय उदाहरणं, परत त्यात आपले जिवंत देखावे, त्या वातावरणात गेलो आपण. मस्त कार्यक्रम झाला. 7 दिवसाचा सप्ताहाचा कार्यक्रम होता तो. सर्जेराव महाराज टेकेंचं होतं आणि उत्कृष्ट उपक्रम. 7 दिवसाचं जे आपल्याला करायचं होतं शिवचरित्राचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो इतिहास गेलेला नाही तो इतिहास उजळणी करायची, तर ते काम व्यवस्थितच पार पडतं. नक्कीच दादा. 2025चा प्रोग्राम तुमचा मी पण बघितला ते, मी पण होतो ते. तर तो नक्कीच प्रोग्राम इतका होता की शिवचरित्र कथारूपी त्या 7 दिवस नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज कथारूपी आपल्या सोबत होते का काय, त्यांचा सहवास लाभला का काय असं वाटत होतं. आणि ती खऱ्या अर्थाने जी शिवजयंती साजरी झाली त्याच्यामध्ये 18 पगड जातीच्या लोकांनी तिथे आरतीचा मान घेतला. म्हणजे खूपच छान प्रोग्राम होता. त्याच्यात छत्रपतींच्या याच्यामध्ये भजनी मंडळ असो, संत तुकाराम महाराजांची भूमिका पार पाडणारे नाना असो, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ते पार पाडली, छत्रपतींची राज्याभिषेक सोहळा पार पाडला ते असेल, या खूपच छान गोष्टी तुम्ही पार पाडला आणि खूप छान होता तो प्रोग्राम. आणि त्या प्रोग्राम झाल्यानंतर 7 दिवसानंतर असं काहीतरी 8व्या दिवशी असं वाटत होतं की
या प्रोग्राम विसरल्यासारखं विसर काहीतरी की किंवा आज मग आज काय बुवा बेचैन त्याला झाल्यासारखं. बेचैन झाल्यासारखं वाटत होतं. नक्कीच. आणि बऱ्याचशा त्या त्यात प्रोग्राममधून शिकण्यासारख्या त्यांच्या जे गोष्टी होत्या खूप मिळाल्या. प्रसंग होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी ती सांगड घातली होती हो, संत तुकाराम महाराज आणि वारकरी वारकरी संप्रदाय संप्रदाय आणि याची छत्रपती ती खूप शिवाजी छान देखावा महाराजांचे होता तो. त्याच्यानंतर उत्कृष्ट. अफजल खानाचा वध कशा प्रकारे केला होता, तर ते एक थरार नाट्य ते तिथं हो, एकदम जबरदस्त होतं. खूपच सुंदर म्हणजे मुलांनी घडवून हो, आणलं आणि त्यातल्या त्यात त्या लहान मुलींचा अनपेक्षित सहभाग त्यांनी तर एकदम खूपच छान होता. कार्यक्रम बोलून आलेला. खूप इतका इतका छान प्रोग्राम होता रंगीत तो. म्हणजे रंगतदार एकदम ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पद्धतीने कार्यक्रम झाला आपला. कुठलीही प्रॅक्टिस नसताना त्या मुली पवड्यावरती स्टेजवरती त्यांनी नृत्य केलंय, हो, म्हणजे परफॉर्मन्स केला की ते खूप छान होतं ते. उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम आणि हा छत्रपतींच्या आशीर्वादानेच घडून येतो तो, अशी गोष्ट. हो, नक्कीच दादा. एकट्या तुकट्याचं काम नाही तसं ते. छत्रपतींच्या आशीर्वादाशिवाय ती गोष्ट होत नाही कुठली. नक्कीच दादा, नक्कीच. आता हा प्रोग्राम घडवून आणताना हा घडला तो प्रोग्राम, तो समाजासाठी काय फायदेशीर घडला त्याच्यामध्ये? तुम्ही काही सांगू शकाल का? समाजासाठी असं फायदेशीर म्हणता येईल त्याला, की जो आपण इतिहास बघितलेला नाही. फक्त आज जर विचारलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कारकीर्द, बोटावर मोजणे इतके तुम्हाला त्या गोष्टी किंवा ज्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्या माहिती असतं फक्त. इतिहास हा कमी लोकांना माहीत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होऊन गेले. पण ते कुठल्या परिस्थितीतून राजे झाले? त्यांना कुठल्या कुठल्या संकटांना तोंड द्यावं लागलं. परत आणखीन त्यांच्या पुढं विरोधात म्हणजे शत्रू कोण होते, आपले लोक कोण होते, त्यांनी कशा प्रकारे ही गोष्टी चालवल्या, ह्या प्रकारचं म्हणजे जे बारीक ना बारीक इतिहास आहे हा समाजापुढे आणि म्हणजे समाजापुढे यावा आणि समाजाने याचा विचार करा. म्हणजे शिवचरित्राचं पूर्णपणे आपण म्हणतो श्रवण व्हावे आणि सर्व लोकांना तो इतिहास जाणून म्हणजे जाणता यावा यासाठी हा केलेला उपक्रम. नक्कीच. म्हणजे तर असं आहे की छत्रपती शिवराय महाराजांनी काय केलं आणि त्याचं नक्कीच आचरण समाजाने करावे, म्हणजे याचा फायदा होईल. हो. तर याच्यामध्ये तुम्हाला जे आता हा प्रोग्राम करताना, सामाजिक प्रोग्राम करताना काय संघर्ष करावा लागला त्याच्यामध्ये? हा प्रोग्राम करताना संघर्ष म्हणायचं झालं तर राजकीय स्वरूपाचा होता, वैयक्तिक स्वरूपाचा होता. संघर्ष हा राजकीय स्वरूपाचा घेतला तर पहिलाच आर्थिक बाबीचं म्हणजे पूर्णच संघर्ष करावा लागला आर्थिक बाबतीत. त्यानंतर जे संघटन आपण केलं सपोज मुलांचं, तर त्या संघटनामध्ये फुट पडणे वगैरे हा पण एक विषय झाला किंवा विनाकारणच एखादी गोष्ट करू नका किंवा असे आपल्याला सांगण्यात आलं करू नका, सूचना देण्यात आल्या का असं नाही असं पाहिजे, म्हणजे कुठंतरी ते अडवणुकीच्या बाबीत आल्या गोष्टी. त्यानंतर वैयक्तिक झालं तर वैयक्तिक माझे जे वैयक्तिक नातेवाईक घरचे लोक आहे त्यांना पण सांगण्यात आलं का हे विनाकारण मी एकटा पैसे घालून करतोय आणि हा एकटाच का ओतला आहे का, असे भरपूर प्रकारच्या अडचणी आल्या. पण ते संघर्षाला त्यात संघर्ष केला छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि आपण पुढे चाललो. नक्कीच दादा, नक्कीच. दादा आता हे जर बघितलं आता कोणी पण येतंय छत्रपतींच्या विटंबना बऱ्याच ठिकाणी होऊ राहिल्यात. कोणीतरी इतिहासा बाबतीत कोणीतरी काहीतरी बोलतंय, काहीतरी होतंय, तर याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? अ, म्हणजे विटंबनाचा जो विषय येतो तो विटंबनाचा विषय व्हायला नाही पाहिजे. कारण की विटंबना छत्रपतींची विटंबना म्हणजे हा आपल्यासाठी अ, शरमेने मान खाली घालण्याचा विषय आहे. हे व्हायला नाही पाहिजे आणि जिथं जिथं ह्या गोष्टी होत आहे तिथं तिथं आपले जे शिवभक्त शिवप्रेमी मावळे आहे त्यांनी जातीने लक्ष घालून बघायला पाहिजे हे हा प्रकार ना होणे नाही पाहिजे असं, किंवा मग एखादं ठिकाणी छत्रपतींची मूर्ती किंवा फोटो प्रतिमा जिथं जिथं आहे तिथं आपण
चोकस वृत्तीने तिथं थोडंसं बघायला पाहिजे. ती संरक्षण कसं करता येईल ह्या गोष्टी आपण पण पाळायला पाहिजे आणि विटंबना होणार नाही याची आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय बोलले तुम्ही तो विटंबना आणि कशा म्हणजे विटंबना थांबवली कशी जाऊ शकते, याच्यावरती काय करायला पाहिजे याच्यावरती? यात आपणच करू शकतो. आपलेच लोकांनी जिथं जी विटंबना सारखी गोष्ट होते तर ती होऊन न देण्यासाठी सपोज हे काय असतं समाजकंटक असतात, गैरवापर केला जातोच. समाजकंटकाचं काम फक्त काय आहे की माझी आज प्रसिद्धी व्हावी म्हणून काहीतरी गोष्ट करायची, या गोष्टी असतात. तर छत्रपतींना मध्ये घेऊन हे व्हायलाच नाही पाहिजे पहिला मुद्दा. आणि जिथं होतंय किंवा जिथं आता झालेलं नाही तिथं पण आपण ही सावधगिरी बाळगून तिथल्या गोष्टी आपल्या अंडर ऑब्झर्वेशन म्हणा किंवा मग प्रोटेक्शन कसं करता येईल किंवा अंडर सीसीटीव्ही कसं करता येईल म्हणजे जेणेकरून याला आळा बसेल, हे होणार नाही. नक्कीच दादा, विटंबना करणे हे एक विकृतीचाच प्रकार आहे आणि हे जे करतायत हे विकृतिक बुद्धीचेच आहेत की यांना कठोर कायदा कुठेतरी बनायला हवा. तर त्याच्यानंतर याच्यावरती निर्बंध लागायला हवे आणि तेवढी काळजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने ती घ्यायला हवी. छत्रपतींचे याच्यामध्ये विटंबना होऊ नये किंवा कोणी काही बोलू नये, दखल होऊ नये, इतिहास उलट्या स्वरूपात मांडू नये, कुठेतरी काहीतरी बोलू नये, इतिहास पूर्ण माहिती असतो त्या गोष्टी घडायला नको. नाही. आणि तुम्ही तो दुसरा प्रश्न बोलले का टिप्पणी, इतिहासाची वेगळी टिप्पणी. माझं तर म्हणणं असं आहे का जो टिप्पणी करतो तो कोणाला तरी ऐकवण्यासाठी टिप्पणी केली जाते. माझं तर आपण ऐकणार, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार, खरं की खोटं ह्या विचारात किंवा संभ्रमात पडण्यापेक्षा शिवचरित्र जर आपणच आकलन केलं तर कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे आपल्याला समजून जाईल. त्यामुळेच माझं पहिलं म्हणजे आता आपलं ठरल्याप्रमाणे शिवजयंतीचं उद्दिष्टच हे होतं की शिवचरित्र हा ग्रंथ घरोघरी गेला पाहिजे, जशी तुमच्या कवितेचं नाव होतं. नक्कीच दादा, शिवचरित्र घरी देवघरी. तर त्याच प्रकारची संकल्पनेतून ही शिवजयंतीच्या पुढे म्हणजे 2025च्या शिवजयंतीपासनं आपली पुढची वाटचाल त्या दृष्टीने. नक्कीच दादा, प्रत्येकाच्या घरात जर शिवचरित्र असेल, नक्की प्रत्येकाला जर तो इतिहास माहिती असेल आणि मी जर खोटा इतिहासात सांगायला सुरुवात केली तर तुम्हाला माहितीच आहे कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय. तर मग तो तिथंच आळा बसून जाईल. जे टिप्पणी करणारे, प्रकाश झोतात येणारे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा काही आणखीन गोष्टीच्या फायद्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी करत्या किंवा ज्ञानाचा अभाव पण असू शकतो. पण मग ते जो श्रोता ऐकणार आहे त्याला सेल्फ समजून जाईल का सत्य काय आणि असत्य काय. त्या दादा, आता हा झाला आपला विषय, शिवजयंती विषय झाला. तर आता एक शिवचरित्रावरती आपण बोलूया. तर शिवचरित्राचा सामाजिक फायदा तर तुम्ही सांगितलाच आहे, पण शिवचरित्र हे जे तर आपल्या समाजासाठी राजकीय नेतृत्व घडण्यासाठी कसं उपयोगी ठरेल? समाजासाठी उपयुक्त जर ठरायचं झालं तर कसं असतं राजकीय स्वरूपात नेतृत्वाचा एक चांगलं नेतृत्व घडण्यासाठी आणि चांगलं कामकाज घडण्यासाठी हे शिवचरित्राचा त्याच्यामध्ये कसं उपयोग होईल, म्हणजे समाजासाठी कसे चांगले नेतृत्व घडून येतील शिवचरित्रामुळे, याचं काही सांगू शकता का तुम्ही? शिवचरित्रातून जर राजकीय नेतृत्वात नेता म्हणा किंवा मग एखादा काही पण मग राजकीय स्वरूपातलं कुठलंही पदस्थ माणूस हा दूरदृष्टीवाला होईल, पहिली गोष्ट. नक्कीच. त्यानंतरची दुसरी गोष्ट अशी की तो दुसऱ्याचा विचार करणारा राहील, सेल्फिश नाही राहणार. नक्कीच, जनता राजा. हो, जनतेचा विचार करणारा, कारण की छत्रपतीच्या विचाराने चालणार होतो. तिसरी गोष्ट सांगायची झाली तर तो आया बहिणीची इज्जत करणारा राहील. नक्कीच दादा, आणि आजचा खूप मोठा आणि ती गरजेचीच गोष्ट आहे. आणि ते भ्रष्ट नसणार तो, कारण की छत्रपतींनी आतापर्यंत त्यांचे मावळे जेवढे घडवले किंवा त्यांनी जेवढ्या गोष्टी केल्या भ्रष्टाचार विरुद्ध ते होते. त्याच्यामुळे नाही, छत्रपती भ्रष्टाचाराच्या विरोधात होते, त्याच्यामुळे त्यांच्या याच्यात भ्रष्टाचार कधी खपून घेतला गेला नाही. तर त्यांच्या चरित्रातून जो पुढे सामाजिक राजकीय कार्यकर्ता येणार किंवा तो राजकीय नेता होणार तो भ्रष्टाचाराला कधी पण पोचणार नाही, कारण की छत्रपतीच्या विचाराने चालणारा तो नेता बनणार आहे.
नक्कीच दादा. आणि सॉरी, शिवचरित्रातून राजकारण म्हणजे त्याला पूर्णपणे म्हणजे जनतेचं थोडक्यात सांगायचं ठरलं तर जनतेचं पूर्णपणे भलं कशात आहे त्या निर्णयातच तो ठामपणे उभा राहील आणि स्वतःच्या फायद्यासाठी जनतेकडे नुकसान होणारं पाऊल तो कधीच उचलणार नाही. नक्कीच दादा. त्यामुळं शिवचरित्रातून राजकीय नेत्यासाठी खूपच फायदा होईल. म्हणजे नक्कीच दादा, तुमचं म्हणणं असं लक्षात येत आहे की शिवचरित्र जे शिवप्रेमी आहे, शिवचरित्राच्या वाटचालीवर जे नेतृत्व आहे त्यांनी नक्कीच चालावं, त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि शिवचरित्रासारखे छत्रपतींनी जशी घटना आहे म्हणजे केल्या होत्या, जे आधी जनतेसाठी केलं होतं, ते नक्कीच त्यांनी पुढे अवलंबत आणावं. हो, नक्की. असा आपण संदेश दिला जनतेला. खूपच छान. आता आता सध्याच परिस्थिती दादा चालू आहे की आता बऱ्याचशा ठिकाणी तरुण मुलं एक आत्मसन्मान म्हणा किंवा मग त्यांची आत्मशक्ती कमी म्हणा, या गोष्टींमुळं म्हणा किंवा एक स्वतःच्या मनामध्ये हारलेली पिढी एक निर्माण होऊन म्हणजे ते आत्महत्या करते. म्हणजे ते स्वतःचा हारल्यानंतर, स्वतःच्या याच्यामध्ये हारल्यानंतर, मनामध्ये हारल्यानंतर ते आत्महत्या करतायत. तर याचा शिवचरित्र याच्यामध्ये काय फायदा होईल शकेल? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच दोन तुम्ही मगाशी प्रश्न विचारला 2025च्या शिवजयंतीत शिवचरित्राचं गरज का, किंवा तुम्ही विचारलं होतं का त्याचा फायदा काय. तर फायदाच हा आहे का शिवचरित्र आपण म्हणजे शिवजयंतीत शिवचरित्र आणायचं किंवा शिवचरित्राचा फायदा याचं कारणच आहे की लोकांना फक्त राजांविषयीच शॉर्ट अटेम्प्ट किंवा मग एखादा मोठा झालेला अटेम्प्ट, अफजल खानाचा वध केला, शाहिस्ता खानाची बोटासाठी, एवढंच माहिती. पण छत्रपती शिवरायांनी शून्यातून हे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य तहामध्ये परत गेलं, नक्की परत ते मिळवलं. म्हणजे ही त्यांची विचारशक्ती बघा, त्यांची निर्धारपणे लढण्याची ताकद बघा. म्हणजे तुम्ही ही संकुचित वृत्ती ही येणारच नाही. त्यातली त्यात दुसरी गोष्ट आली, तुमच्यावरती जर एखादा दहशत करतोय, तुम्हाला कुठं पिळवणूक करतोय किंवा तुमच्यावर कुठंतरी दडपशाही करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही ती झुगारून लावशाल. शिवचरित्रात ती ताकद आहे. त्यानंतर तुम्ही एखादं अपयश आलेलं आहे त्याला खचून न जाता ते पचवून परत नव्या उमेदीने भरारी घेऊन विजयी होण्यासाठी पाऊल उचलणार, ही शिवचरित्रात ताकद आहे. नक्की दादा. शिवचरित्र तुमच्या पूर्णपणे संकुचित वृत्तीचा प्रसार करणारं माध्यम. त्यामुळं हे शिवचरित्राची गरज आहे काळाची. आता नवीन पिढीला ही काळाची गरज आहे आणि जुन्या पिढीने पण ते आकलन करावं की जेणेकरून त्याचे संस्कार येणाऱ्या नवीन पिढीवरती. नक्की दादा, नक्कीच दादा. आता याच्यामध्ये तुम्ही काही संदेश देऊ इच्छितात सर्वांसाठी? एक कशा म्हणजे सामाजिक एक संदेश काय करावं काय नाही, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगा एक संदेश. तमाम जनतेला माझा एकच संदेश राहील, छोट्या शब्दातला, जो मी अनुभवतोय, मी सराउंडिंग गोष्टीत तो वापरत चाललेलो आहे. कुठलीही परिस्थिती आली त्यावेळेस छत्रपती शिवरायांचं उद्गार असायचे, कुठलीही घटना अघटित किंवा चांगली वेळ, त्यावेळेस ते काय म्हणायचे की ही स्त्रींची इच्छा. छत्रपतींचं म्हणजे मोटिवेशनल ते वाक्य होतं थोडक्यात, स्त्रींवरती स्त्रींची इच्छा तसं ते घडत गेलं असं त्यांचं म्हणणं असायचं. तसंच माझ्यावरती कुठली चांगली वेळ, वाईट वेळ, संकट, कुठलीही गोष्ट आली तर माझं एकच वाक्य असतं की ही छत्रपतींची इच्छा. नक्की दादा. हा विचार ज्यावेळेस जनता करील त्यावेळेस जनतेला संकटमय, भयमुक्त आणि हे वाईट विचार किंवा वाईट या गोष्टी होतात याला आळा बसेल. कारण की सगळ्या शिवभक्तांनी छत्रपतींच्या विचाराचे आचरण करणे गरजेचं आहे. नुसतं एक दिवसाचं आपला चंद्रकोर लावून, एक भगवा झेंडा घेऊन, एक कुर्ता घालून, छत्रपतींचा एक एम्ब्रॉयडरी असलेला स्टॅच्यू वगैरे तो कपडे परिधान करून होत नाही. ही आपल्याला ते आचरणात आणून 365 दिवस पुढे चालायचं आहे. नक्कीच दादा, तुम्ही आज आमच्या चॅनलमध्ये आले
आणि आम्हाला अनमोल मार्गदर्शन केलं आणि तुमचे जे मनोगत व्यक्त केलं याच्याविषयी मी तुमचे धन्यवाद मानतो. आणि सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट्स करा की तुम्हाला कशी वाटते शिवजयंती साजरी करावी आणि शिवचरित्राचे तुम्हाला काय काय फायदे झाले, तर आज कोणाकोणाला फायदे झाले असतील तर ते नक्कीच आम्हाला कळवा. जय शिवराय, जय जय शिवराय. स्वराज्य. परत भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये. गावगाडा होऊ द्या राडा याच्यामध्ये नवीन व्यक्तींचं मनोगत घेऊन येऊ आणि नक्कीच आपण पुढे जाऊ.